तर तुमचे भरपूर असे कॉमेंट्स होते की वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट जॉब्स असे सजेस्ट करा जे की आम्ही आमच्या घरातून करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जॉब्समध्ये कुठल्याही प्रकारचे स्कॅम्स जे काही असतील ना तर ते नसायला हवे. म्हणजे पहिला पैसे भरा मग त्यानंतर आम्ही जॉब देतो, तर अशा प्रकारचे कोणतेही जॉब्स जर तुम्हाला ऑफर करतायत ना तर ते आपण स्कॅम्स मध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे तशा प्रकारचे कोणतेही जॉब्स नको. तर सेफ जॉब जे की तुम्ही घरातून तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपवरून इझिली इंटरनेट कनेक्शन असेल तर नक्कीच करू शकता. तर आज आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. एक वेबसाईट जी असेल तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वेगवेगळे स्किल्स कोणते कोणते लागतात, वेगवेगळे टाईपचे जॉब्स कोणते आहेत आणि व्हिडिओ कंप्लीट बघा, कारण प्रत्येक जॉब रोलचा डिस्क्रिप्शन जो काय आहे, ठीक आहे, प्रत्येक जॉबचा जे काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर ते मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण ऍज अ फिमेल, ऍज अ हाऊस वाईफ, ऍज अ होम मेकर तुम्हाला सुद्धा माहिती असलं पाहिजे की कोणते कोणते स्किल्स किंवा कोणते कोणते रेस्पॉन्सिबिलिटीज जे असतील ना तर ते रिक्वायर्ड आहेत स्पेसिफिकली तो जो जॉब असेल ना तर ते करण्यासाठी. आता कॉमन म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स तर कॉमन आहे, ईमेल किंवा कम्प्युटर बेसिक्स वगैरे कॉमन आहे. मग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे किंवा तुमचे इंटरेस्ट कशामध्ये आहे तर त्या अकॉर्डिंगली वेगवेगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही डीप डाईव्ह जे असेल ना तर ते करू शकता. तर आज डिटेलमध्ये आपण चेकआउट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट न चुकता बघा. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करता. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच पोस्ट करत असतो. प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओ जे काय असतील तर ते येत असतात. शनिवारी आणि रविवारी मेंबर्स ओनली जे काही व्हिडिओज असतील तर ते आपण पोस्ट करत असतो. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला इन डिटेल सांगते की कशा प्रकारे आपण जे काय सर्च असणार आहे ना जॉब्सचे तर ते आपण करणार आहोत. तर एक ट्रस्टेड वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे नोकरी, ठीक आहे. नोकरी.com तुम्ही भरपूर दिवसांपासून ऐकत आलेला आहात. इनफॅक्ट भरपूर वर्षांपासून ही जी वेबसाईट असेल ना तर तुम्ही ऐकत आलेला आहात. तर याच्यामध्ये ठीक आहे सिम्पली तुम्ही जर कम्प्युटर वरून किंवा मोबाईल वरून जरी करताय ना तर सिम्पली नोकरी.com NAUKRI नोकरी.com मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऍड करते, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही सर्च करा. जे काही रिझल्ट असतील ना तर ते तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. नोकरी.com वरती मी आले तर भरपूर वेगवेगळ्या कंपनीज आपल्याला जे असतील ना तर ते इकडे दिसतात, ठीक आहे. सिम्पली नोकरी.comचा हा तुमचा होम पेज आहे. इथे बघा रिमोट जॉब्स. रिमोट म्हणजे काय असतं, रिमोट म्हणजे वर्क फ्रॉम होम, ठीक आहे. तर डिस्टन्स पासून तुम्ही जॉब करताय. सपोज तुमचं ऑफिस आहे बेंगलोरमध्ये, तुम्ही काम करताय कोल्हापूरमध्ये, ठीक आहे. तर डिस्टन्स वरून काम करताय तर त्याला आपण बोलतो रिमोट. MNCs असतात म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा भरपूर असतात. मार्केटिंग रिलेटेड आहेत. जर तुम्ही फ्रेशर आहात किंवा जरी तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात तर तुमच्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली, तुमच्या स्किल्सच्या अकॉर्डिंगली, कॅपॅबिलिटीजच्या अकॉर्डिंगली वेगवेगळे जॉब्स जे असतील ना तर ते इकडे तुम्हाला अवेलेबल होतात. आणि रोज डेली नवीन नवीन जॉब जे असतील ना तर ते इकडे लिस्ट होतच असतात. आपण आपल्या अकॉर्डिंगली चेकआउट करू शकतो. अगदी टॉप कंपनीज पासून स्टार्टअप्स वगैरे जे काय असतील ना तर ते पण इकडे ऍड होत असतात, ठीक आहे. तर इथे सगळ्यात पहिला तुम्ही तुमचे जे काही स्किल्स असतील ना त्या अकॉर्डिंगली सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल जर माझी स्किल मार्केटिंगची असेल, ठीक आहे, तर मी बघा मार्केटिंग सर्च केलं तर मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणून मी सर्च करते, ठीक आहे. एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर एक्सपिरियन्स देऊ शकताय. जर तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशर. लोकेशन काय असेल तर ते लोकेशन तुम्ही एंटर करू शकता, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी करते पुणे आणि सर्च करते. म्हणजे स्पेसिफिकली काही स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली डायरेक्ट तुमच्या स्किल्सच्या अकॉर्डिंगली सर्चिंग जे असेल ना तर ते करू शकता. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग मॅनेजर आहे. आता मी हे तुम्हाला स्किल्सच्या अकॉर्डिंगली सांगते. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघूयात की रोलच्या डिस्क्रिप्शनच्या अकॉर्डिंगली कशा प्रकारे आपण जॉब्स जे असतील ना तर ते सर्च करायचे, ठीक आहे. इथे बघा फिल्टर्स अप्लाय करू शकतो आपण, जसं की इथे आहे वर्क फ्रॉम होम, ठीक आहे. सुरुवातीचाच मी ऍड केलेला आहे वर्क फ्रॉम ऑफिस आहे, हा रिमोट करते मी, ठीक आहे, रिमोट करते. तर बघा चेक करा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर एक्झिक्युटिव्ह. आता मोस्टली मार्केटिंगचे जे काही जॉब्स असतील ना तर ते रिमोट नसतात. मार्केटिंगसाठी तुम्हाला ऑफिससाठी जावंच लागतं, बट स्टील इकडे अवेलेबल आहेत आणि जे काही काही लिस्टिंग्स अवेलेबल आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करतात, ठीक आहे. मी ओपन करते, एक लिस्टिंग आहे तर ती ओपन करते. इथे बघा एक्सपिरियन्स त्यांना 0 to 7 इयर्सचा हवा आहे. पॅकेज किती आहे 3 to 6.5 lakhs पर ॲनम. पर ॲनम म्हणजे काय असतं, पूर्ण वर्षाचं हे पॅकेज असतं. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 3 लाखाचं पॅकेज त्यांनी ऑफर केलं ना तर ते 3 लाखाचं पॅकेज म्हणजे 12 महिन्याचा जो काही तुमचा पेमेंट असतो तर तो तिकडे कॅल्क्युलेट करून ऍड केलेला असतो. जसं की तुमचं जर पॅकेज 12 लाख रुपये असेल तर प्रत्येक महिन्याला 1-1 लाख, 6 लाख असेल तर प्रत्येक महिन्याला 50,000 असं ते पॅकेज असतं, ठीक आहे. रिमोट जॉब आहे, चेक करा इथे, ठीक आहे. हायरिंग ऑफिस लोकेटेड इन पुणे. आपण इकडे रजिस्टर करू शकतो. पहिलं लॉग इन करा. आता इथे मी लॉग इन केलेलं नाही, तुम्ही लॉग इन करा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल त्याने आणि त्यानंतर तुम्ही इकडे अप्लाय करू शकता, ठीक आहे. इकडे रजिस्टर करू शकताय. आता रेस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, फक्त जॉबसाठी अप्लाय करणं इम्पॉर्टंट आहे का, नाही. तर जॉबसाठी जे काही काही क्वालिटीज लागतात, जे काही काही एक्सपिरियन्स आपल्याला लागतो तर तो आपण बघूयात. इथे बघा रोल,
अँड रेस्पॉन्सिबिलिटीज. थोडंसं मी झूम करते रोल्स अँड जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. तर बघा सगळ्यात पहिला ब्रँड फोकस ऑन असाइन ब्रँड फॉर मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलप्ड ऍक्टिव्हिटीज, शुड मेक स्ट्रॅटेजिक प्लॅन्स टू प्रमोट दिस ब्रँड्स इफेक्टिव्हली इन द मार्केट. तर फक्त कॉलिंग वगैरे असं नाही, तर इकडे तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी जी असेल ना तर ती प्लॅन करायची आहे, जे की इथं दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॉपर मार्केटिंगचं जर नॉलेज असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. मार्केट रिसर्च अँड कस्टमर आयडेंटिफिकेशन हा एक सेकंड आहे तुमचा रोल. ठीक आहे. ज्याच्यामधलं जे काय काय आहे तर ते पुन्हा इथं दिलंय. सबमिट डिटेल्ड रिपोर्ट्स वाया ईमेल इन द फॉलोइंग फॉर्मॅट, डेली, वीकली अँड मंथली. टाइमली सबमिशन ऑफ दिस रिपोर्ट्स इज मॅन्डेटरी. ठीक आहे. जरी तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तरी पण डेली रिपोर्ट्स, ठीक आहे, डेली काही इन्क्वायरीज असतील त्यातले किती क्लोज झाल्या, वीकली रिपोर्ट्स असतात किंवा मग मंथली रिपोर्ट्स असतात, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते कंपल्सरी सबमिट करावं लागतं. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी सबमिट करावं लागतं. ठीक आहे. Visit customers to understand their needs or concerns and report to your reporting managers. इकडे कस्टमर कडे व्हिजिट करायची रिक्वायरमेंट आहे जी की ते लिहिलेली आहे. ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला जावं लागलं तर नक्कीच जावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन बघा, कस्टमर रिटेन्शन अँड व्हिजिट्स. ठीक आहे. हा पूर्ण प्लॅन आहे. प्रोडक्ट प्लॅनिंग अँड विजिट्स. तर वेगवेगळे त्यांचे जे काही रोल्स असतील ना तर ते तुम्हाला इकडे दिलेले आहेत. आता इकडे क्वालिफिकेशन काय लागतं तर प्रूव्हन एक्सपिरियन्स इन बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स और मार्केटिंग, स्ट्रॉंग रिसर्च अँड अनालिटिक्स स्किल्स, एक्सलंट कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्स, ability to manage multiple tasks and meet डेडलाइन्स वगैरे तुम्हाला व्यवस्थित क्रॉस करता आले पाहिजेत. वेगवेगळे टास्क सायमल्टेनियसली तुम्हाला करता आले पाहिजेत. सेल्फ मोटिवेटेड अँड गोल ओरिएंटेड, गोलच्या अकॉर्डिंगली. जसं की तुम्ही एखाद्या ऑफिसला जाताय तर गोलच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काही काम असेल, ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंगली ते करता आलं पाहिजे. ठीक आहे. डेडलाईन्स जे असतील तर ते तुम्हाला व्यवस्थित चेकआउट करता आले पाहिजेत. ability to learn new products line and effectively introduce them to customers as needed. तर जे काही नवीन प्रोडक्ट्स लॉन्च होतात तर ते चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या जे कोण कस्टमर्स असतील, ठीक आहे, जे काही तुमच्याकडे लीड्स आलेले असतील तर त्यांना ते समजून सांगण्याच्या. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हा जॉब जो असेल ना तर तो मार्केटिंगचा आहे, बट फुल्ली हा वर्क फ्रॉम होम नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला कस्टमर कडे विजिट्स जे असतील ना तर त्या कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. आता इथे बघा जॉब्स मध्ये मी येते. जॉब्स मध्ये आल्यानंतर बघा इथे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली वेगवेगळे जॉब्स जे असतील ना तर ते आपल्याला दिसतात. जसे की बघा आयटी जॉब्स, तर तुम्हाला आयटी मध्ये जर इंजिनिअरिंग वगैरे झालं असेल तर नक्कीच तुम्ही आयटी जॉब्स बघू शकताय. सेल्स जॉब, जसं की आता आपण जस्ट एक बघितला मार्केटिंगचा, तर तो सेल्सचा जॉब होता, मार्केटिंग जॉब. एचआर चे पण जॉब्स असतात. आता एचआर जॉब्स मोस्टली रिमोट असतात. ठीक आहे. तुम्ही घरातूनच एचआर जॉब जो असेल तर तो करू शकतो. ठीक आहे. जॉब्स अँड डिमांड, फ्रेशर जॉब्स. ठीक आहे. आता भरपूर जण फ्रेशर असतात, फर्स्ट टाइम काम करतात, त्यामुळे नक्कीच तुम्ही फ्रेशर जॉब्स मध्ये पण क्लिक करू शकताय. त्या अकॉर्डिंगली जे काही तुम्हाला फिल्टर्स असतील ना तर ते अप्लाय झाले. आता हा एक फ्रेशरचा जॉब आहे. ओपन करते. काय नाव आहे कंपनीचं नाव आहे युनिफाय ब्रेन्स इन्फोटेक. 0 to 2 इयर्सचा एक्सपिरियन्स, म्हणजे फ्रेशर असाल तरी चालेल. तुम्हाला फक्त नॉलेज हवं सी आणि C++, जे कम्प्युटर लँग्वेज आहेत दोन, सी आणि C++, तर त्याची नॉलेज जी काय असेल तर ती तुम्हाला असायला हवी. पेमेंट इथे डिस्क्लोज केलेलं नाहीये. तुम्हाला पर ॲनम किंवा पर मंथ किती पेमेंट मिळणार आहे तर ते इकडे ऍड केलेलं नाहीये. 100च्या पेक्षा जास्त लोकांनी अप्लाय केलेलं आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे तर ते बघा. जॉब डिस्क्रिप्शन लक्षपूर्वक ऐका, कारण मी नेहमी सांगत असते की आपण आता सध्या एखाद्या जॉबसाठी कॅपेबल नाही आहोत, पण नक्की जर आपण आपल्यामध्ये ते स्किल्स डेव्हलप केले, जर नवीन नवीन आपण गोष्टी शिकला तर कदाचित आपण सुद्धा वर्क फ्रॉम होम रिमोट जॉब जो असेल ना तर तो करू शकतो. ठीक आहे. तर जॉब डिस्क्रिप्शन याच्यामध्ये आहेत. डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपिरियन्स डिलिव्हरिंग ऍप्लिकेशन्स ऑन आयफोन, आयपॅड, सक्सेसफुल सबमिटेड ऍटलिस्ट वन ऍप ऑन ऍप स्टोअर, एक्सलंट अनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, जे की सगळीकडेच असतात. ठीक आहे. तर अशा अकॉर्डिंगली त्यांचे जे काय काय रिक्वायरमेंट्स असतील तर ते त्यांनी दिलेले आहेत. इंडस्ट्री टाईप आयटी आहे, आयटी आणि कन्सल्टिंग आहे. डिपार्टमेंट कस्टमर सक्सेस किंवा सर्व्हिस आणि ऑपरेशन्स आहे. एम्प्लॉयमेंट टाईप फुल टाइम किंवा परमनंट. ठीक आहे. म्हणजे पार्ट टाइम वगैरे अशा काही जॉब नाही आहे, हा फुल टाइम आहे. जरी पण तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तर फुल टाइम तुम्हाला जे काही त्यांचे टायमिंग असेल त्या टायमिंग मध्ये काम करायचं आहे. रोल कॅटेगरी काय आहे, ऑपरेशन सपोर्ट म्हणून काम करायचं आहे. एज्युकेशन एनी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे. की स्किल्स वगैरे काय दिलेले आहेत आणि कंपनी रिलेटेड माहिती जी काय असेल तर ते दिलेली आहे. तर एखाद्या कंपनीसाठी आपण अप्लाय करतोय तर जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला एकदा चेकआउट करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली बघा काही ऑप्शन्स अजून आलेले आहेत, तर त्या अकॉर्डिंगली ते पण तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर स्पेसिफिकली आता जर समजा मला सेल्सचा जॉब बघायचा, ठीक आहे, सेल्स रिलेटेड मला काम करायचं वर्क फ्रॉम होम थ्रू, तर बघा इथे बिझनेस मॅनेजर म्हणून आहे. ओपन करते मी.
रजिस्टर करू शकता, अप्लाय करू शकता. इथे बेंगलोरमध्ये आहे कंपनी. 3 दिवसापूर्वी ही त्यांनी जी काही पोस्ट होती रिक्वायरमेंटची तर ती पोस्ट केली. बिझनेस मॅनेजर म्हणून त्यांना हवा आहे. पेमेंट किंवा पॅकेज जे काय असेल तर ते 5 to 8 लाख आहे. तुमच्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली, तुमच्या क्वालिटीजच्या अकॉर्डिंगली जे काही पेमेंट असेल तर ते सांगितलं जाईल. पण 5 ते 8 लाखापर्यंत जे काही पॅकेज असेल पर ॲनम तर ते तुमच्यासोबत शेअर केलं. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही चेक करू शकताय. ठीक आहे. रेस्पॉन्सिबिलिटीज मध्ये चेक करू शकता. हँडल इनबाउंड अँड आउटबाउंड कस्टमर इंटरॅक्टिव्ह वाया फोन, ईमेल अँड इन पर्सन. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मोबाईल वापरता आला पाहिजे, व्हॉट्सअप वगैरे व्यवस्थित करता आलं पाहिजे, ईमेल्स व्यवस्थित तुम्हाला करता आले पाहिजेत. आय होप तुम्हाला ईमेल्स करता येतात. ईमेल्स म्हणजे जे काही मेल असतात, ठीक आहे, कॉन्व्हर्सेशन साठी जे काही आपण मेल्स पाठवतो तर ते व्यवस्थित तुम्हाला पाठवता आले पाहिजे. त्याचं जे काही स्ट्रक्चर असतं ना तर ते व्यवस्थित तुम्हाला पाठवता आलं पाहिजे. अंडरस्टँड कस्टमर नीड्स अँड रेकमेंडेड सुटेबल प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. कस्टमरच्या नीड्सच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कस्टमरला प्रॉपर प्रॉडक्ट किंवा प्रॉपर सर्व्हिस जे काही असेल ना तर ती रेकमेंड करता आली पाहिजे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंगली एक्सपिरियन्स तुमच्याकडे जो असेल तर तो असायला हवा. प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, रिझॉल्व्ह क्युरीज अँड एन्श्युअर हाय कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. म्हणजे काय इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची असेल तर ती व्यवस्थित द्यायची आहे. काय प्रॉब्लेम्स असतील, काय क्युरीज असतील तर ते व्यवस्थित तुम्हाला कस्टमरचे सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हाय कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे असेल म्हणजे इन केस कस्टमरचे काय कंप्लेंट्स वगैरे असतील तर ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझॉल्व्ह जे असतील तर ते करायचे आहेत. मेंटेन अँड अपडेट कस्टमर रेकॉर्ड्स अँड सेल्स डाटा तुम्हाला नक्कीच जसं की एक्सेल वगैरे असेल तर त्या अकॉर्डिंगली तो अपडेट करायचा असेल किंवा मग तुमच्या कंपनीचे जे काही सिस्टीम असेल तर त्या अकॉर्डिंगली त्या सिस्टीम मध्ये पण तुम्ही अपडेट करू शकताय. पण एक्सेल जे असेल तर ते बेसिक असतं आणि ते तुम्हाला यायला हवं. ठीक आहे. जसं की आता मी काय काय सांगते, जस्ट मी व्हिडिओ बनवायचा म्हणून व्हिडिओ बनवत नाहीये. इथे तुम्हाला जर ऑनलाईन जॉब करायचा असेल तर कोणते कोणते क्वालिटीज किंवा कोणते कोणते स्किल्स तुमच्यासाठी रिक्वायर्ड आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सपोर्ट द सेल्स टीम इन अचिव्हिंग डेली अँड मंथली टार्गेट्स. आता सेल्स आणि सपोर्ट एकत्र काम करतात त्यामुळे तुम्हाला सेल्सची जी काही टीम असेल तर त्याला पण सपोर्ट करायचं आहे. रिप्रेझेंट द कंपनी प्रोफेशनली ऍट ऑल टाइम्स. ठीक आहे. रिक्वायरमेंट बघा, स्ट्रॉंग कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स तुमचे स्ट्रॉंगच असले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही कंपनीमधल्या एखाद्या व्यक्तीसोबत बोलताय किंवा मग तुम्ही तुमच्या क्लायंट सोबत बोलताय, कस्टमर सोबत बोलताय तर कम्युनिकेशन स्किल्स व्यवस्थित असले पाहिजेत. कस्टमर फोकस्ड ॲटिट्यूड विथ पॉझिटिव्ह अँड प्रोफेशनल अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी. त्यामुळेच बघा रिक्वायरमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या ऍड केलेल्या आहेत. बेसिक कम्प्युटर नॉलेज अँड विलिंगनेस टू लर्न CRM सिस्टम्स. ठीक आहे. तर बेसिक कम्प्युटरचं नॉलेज आणि प्रत्येक, आता इथे काय लिहिलंय बघा, विलिंगनेस टू लर्न CRM सिस्टम्स म्हणजे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंटची जी एक सिस्टीम असते. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे सिस्टीम असते. LMS सिस्टीम वगैरे आपण बोलतो तर प्रत्येकाचे वेगवेगळे असते. तर काही एफर्ट्स तुम्ही तिकडे दिलेत ना तर नक्कीच ती सिस्टीम जी असेल ना तर ती तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे लीड्स वगैरे जे काय असतील ना तर ते मॅनेज करायचे किंवा सपोर्ट वगैरे असेल ना तर तो मॅनेज करायची सिस्टीम असते. तर ती शिकण्याची तयारी जी काय असेल ना तर ती तुमची असायला हवी. हे इकडे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. ॲबिलिटी टू वर्क इन फास्ट पेस्ड टार्गेट ड्रायव्हन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. म्हणजे टार्गेट वगैरे दिलं असेल, काही प्रेशर वगैरे असेल तर ते प्रेशर वगैरे बेअर करण्याची, ते सहन करण्याची जी काही ताकद असेल तुमच्यामध्ये आणि स्टिल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने काम करण्याची जी काही ताकद असेल तर ती तुमच्यामध्ये असायला हवी. हे क्वालिटीज आहेत, हे मी नाही सांगत आहे, हे कंपनीने मेन्शन केलेले क्वालिटीज असतील जे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल असतात. फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आर वेलकम. फ्रेशर जरी असाल तरी सुद्धा तुम्ही इकडे अप्लाय जे असेल तर ते करू शकता. ठीक आहे. आणि ते काय ऑफर करतात आपल्याला की स्ट्रक्चर ट्रेनिंग अँड ऑन गोईंग डेव्हलपमेंट. नक्कीच तुम्ही त्यांच्या कंपनीचा पार्ट आहात त्यामुळे तुम्हाला ट्रेन करणं, त्यांच्या कंपनीचे जे काही रूल्स रेस्पॉन्सिबिलिटीज जे काही असतील तर ते समजून सांगणं, त्यामुळे तुमच्यासाठी ट्रेनिंग जे असतील तर ते अवेलेबल केले जातात. डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे असतील तर ते केले जातात. ठीक आहे. चेक करा पूर्ण इथे एक स्ट्रक्चर जे असेल तर ते दिलेलं आहे. इंडस्ट्री मॅनेजमेंट कन्सल्टिंग आहे. डिपार्टमेंट सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट आहे. एम्प्लॉयमेंट फुल टाइम काम आहे, पार्ट टाइम नाही आहे, फुल टाइम आहे. रोल कॅटेगरी BD किंवा प्री सेल्स तुम्ही म्हणू शकता. एज्युकेशन दिलंय, ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड. जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे तरी सुद्धा तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. कोणतीही डिग्रीच असायला हवी असं काही नाही, तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. स्किल्स हायलाइटेड विथ स्टार आर प्रेफर्ड की स्किल्स. ठीक आहे. स्टेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट. ठीक आहे. ह्या बेसिक स्किल्स आहेत ज्या की तुम्हाला सगळ्यांना ज्या असतील ना तर त्या असायलाच हव्या. त्यामुळे मी मोस्टली तुम्हाला सांगत असते की कम्युनिकेशन स्किल्स किंवा मग कम्प्युटर व्यवस्थित बेसिक तुम्हाला नॉलेज जे असेल तर ते असायला हवं. ठीक आहे. आता इथे आपण चेकआउट करूयात HR जॉब्स. ठीक आहे. HR म्हणजे काय, रिक्रुटमेंट, हेड रिक्रुटमेंटचे जॉब्स असतात तर ते बघूयात. ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह,
0 to 5 year एक्सपिरियन्स ओपन करते मी यातला एक जॉब. एक दिवसा आधीच पोस्ट झाले, तर इथे डेली नवीन नवीन ऍड्स जे काय असतील ना तर ते पोस्ट होत असतात. तर एक दिवसापूर्वीच ही ऍड पोस्ट झाली आहे. ठीक आहे, 15 ओपनिंग्स आहेत, म्हणजे 15 जागा आहेत. ऍप्लिकेशन्स 100+ ऍप्लिकेशन ऑलरेडी गेलेले आहेत. पेमेंट 5 to 15 lakhs आहे. ठीक आहे, आता हे सगळं बघितलं त्यासोबत काय काय स्किल्स रिक्वायरमेंट आहे तर ते पण चेक करा. वी आर सिकिंग हायली मोटिवेटेड ह्युमन रिसोर्सेस प्रोफेशनल्स टू मॅनेज अँड ऑप्टिमाइज द एंटायर एम्प्लॉई लाईफ सायकल अँड HR फंक्शन अक्रॉस ऑर्गनायझेशनल लेवल्स. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी असतील इकडे तर त्या एकदा चेकआउट करा. ठीक आहे, इकडे डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण रोल जो असेल ना तर तो तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. जॉब्स मध्ये गेलात ना की सगळीकडचे जे काही जॉब्स असतील तर ते तुम्ही इकडे चेकआउट करू शकता. इंजिनिअरिंग जॉब्स हवे असतील तर इंजिनिअरिंग जॉब्स, म्हणजे असं आपण महिला आहे की इंजिनिअरिंग झालेलं आहे तर तुम्हाला त्या अकॉर्डिंगली जॉब्स जे काही असतील तर ते इकडे अवेलेबल होऊन जातात आणि तुम्ही अप्लाय करू शकताय. चेक करा. 0 to 1 year एक्सपिरियन्स, भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या अकॉर्डिंगली तुम्ही चेकआउट जे असेल ना तर ते करू शकता. ठीक आहे, मी डॅशबोर्डला येते पुन्हा, जो आपला मेन आहे. आता इथे बघा टॉप कंपनीज. ठीक आहे, जसं की आता आपण स्किल्सच्या अकॉर्डिंगली चेक केलं, आता तुम्ही कंपनीच्या अकॉर्डिंगली पण चेक करू शकता. ठीक आहे, म्हणजे बघा MNCs आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, एडटेक आहेत आणि कोणते कोणते कंपनीज आहेत तर त्यांचे सिम्बॉल्स येतात, त्यांची नावं पण येतात. हेल्थ केअरशी रिलेटेड आहेत, युनिकॉर्न्स, इंटरनेट, B2C, मॅन्युफॅक्चरिंग, फॉर्च्यून, प्रोडक्ट, बँकिंग रिलेटेड आहेत, हॉस्पिटॅलिटी, फिनटेक आहेत. तर भरपूर स्टार्टअप्स पण आहेत. मी स्टार्टअप्स ओपन करते तर बघा नावी टेक्नॉलॉजीज आहे, फूड हब सॉफ्टवेअर सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, मी ओपन करते नावी टेक्नॉलॉजीज. ओपन केला, आता इथे कोणते कोणते ओपनिंग्स आहेत तर ते तुम्हाला दिसतंय. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग, BFSI, क्वालिटी अश्युरन्स, इथे प्रत्येक ठिकाणी किती ओपनिंग्स आहेत तर ते पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, डाटा सायन्स अँड अनालिटिक्स चेक करा. त्या अकॉर्डिंगली खाली इथे पण दिलेला आहे आणि तो जॉब रिमोट असणार आहे की वर्क फ्रॉम ऑफिस असणार आहे तर ते पण तुम्ही जॉब ओपन केलात की त्या अकॉर्डिंगली जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत इथे शेअर केलेले असतात. ठीक आहे, ते एकदा तुम्ही इथून चेक करू शकताय. लोकेशन वाईज पण तुम्ही जॉब सर्च करू शकताय. जसे की मला स्पेसिफिकली पुण्यातले जॉब्स हवे तर मग मी पुणे म्हणून सर्च करेन, तर पुण्यातले जे काही जॉब्स असतील ना तर ते मला इकडे अवेलेबल होऊन जातील.